नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील अनरद गावात रात्रीतून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे. 4,000 वरून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याची मागणी होती. अशातच काल रात्रीतून गावात अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आल्याने प्रशासनाची या ठिकाणी चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मुळातच शिवाजी महाराजांचा पुतळा हा शासकीय थोर पुरुषांच्या यादीत असल्याने त्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याखेरीज तो स्थापित करता येत नाही. त्यामुळेच प्रशासनाची परवानगी न घेता या गावात पुतळा स्थापित झाल्याने या ठिकाणी सकाळपासून महसूल आणि पोलीस प्रशासन दाखल झाले होते. गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जोपर्यंत प्रशासनाकडून या अश्वारूढ पुतळ्याला संपूर्ण परवानगी मिळत नाही तोपर्यंत CCTVच्या निगराणीखाली पुतळा हा झाकून ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. प्रशासनाच्या परवानगी पूर्ण झाल्यानंतरच या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल असं गावकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. तालुक्यातील अनरद गाव हे आहे. गावाची लोकसंख्या 4,000च्या वरती आहे. आणि आमची अपेक्षा होती की बुवा मला गावात शिवाजीचा पुतळा पाहिजे म्हणून आम्ही एक आपलं परिपत्रक दिलं होतं आणि तिथे जाऊन पण आलो होतो. तेव्हा मंजुरी झाली केव्हा नाही झाली ते आता आमच्या गावात शिवाजीचा पुतळा म्हणून आला आहे. गाव सर्व एकोप्याने आहे, एकत्र आहे. कुठल्याही समाजाचा विरोध नाही, काही नाही. आणि सर्व गाव एकमताने राहत आहेत, एकमताने विचार विनिमय करतायत. आणि जे काही आणि आम्ही सर्व सहकारी पोलीस स्टेशन असो किंवा काही असो आम्ही त्यांना सहकार्य करू. ही आमची गावाची इच्छा आहे. मौजे अनरद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील बऱ्याच दिवसापासून ग्रामस्थांची पूर्ण गावाची अशी संकल्पना होती की महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं. आणि त्या अनुषंगाने सर्वांनी ठरवलेलं होतं की आपल्या अनरद गावामध्ये सर्व एकोपा आहे, सर्व जात समभाव धर्म सर्व एकत्र मिळून मिसळून राहतात. आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन करू असं ठरलेलं होतं. पण ती प्रोसेसला वेळ असतानाच आम्ही या ठिकाणी रात्री पुतळा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. त्याच्यामध्ये आपले शहाद्याचे DYSP, आमच्या सारंगखेडा पोलीस स्टेशनचे साहेब, बागुल साहेब वगैरे, तहसीलदार, प्रांत वगैरे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही पूर्णपणे प्रशासनाच्या बाजूने आहोत. प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. आणि आता तात्पुरता आम्ही असं ठरवलेलं आहे सर्वांनी की आम्ही त्या ठिकाणी चारी साईडला, चारी बाजूला 4 कॅमेरे लावून पूर्ण तो अश्वारूढ पुतळा झाकून जोपर्यंत आम्हाला प्रशासक पूर्णपणे लेखी स्वरूपात सांगत नाही की बुवा तुम्ही आज हा पुतळा स्थापन करा, त्या दिवशी आम्ही पुतळा स्थापन करू. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.